नाही नाही बस बस बस. अरे नाही 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 हमडा हमडा. अजून प्यालो तर त्रास होईल मला. बस बस. बरं बरं ठीक आहे, इट्स ओके, रिलॅक्स, नको पिऊस. पण माझं ऐक, अजिबात त्या निशीला मनवायला जाऊ नकोस. तुला न सांगता तिकडे जाण्याची चूक तिने केली आहे. सो लेट हर कम बॅक हर सेल्फ. लोकांना काय वाटतं, शहरातले लोक ॲरोगंट असतात, त्यांना माणसांची किंमत नसते, आणि गावातले लोक बिचारे साधे असतात. बघितलंस ना कोण कसं आहे ते. तुझी काही चूक नसताना निशी आता फक्त सिंपती घेण्यासाठी तुला आणि तुझ्या फॅमिलीला तिकडे बदनाम करणार. नाही निकी, माझी निशी असं कधीच करणार नाही. विश्वास आहे माझा. काही झालं ना तरी ती स्वतःचा विचार करणारी मुलगी नाही. कशावरून? नीरज, अरे एका फालतू रिझनसाठी ती तुझ्यावर रागावून बसलीये. तुझे कॉल रिसीव्ह करत नाहीये. तुला कसली कल्पना न देता तिने तिच्या आई वडिलांना गावावरून घाईने बोलून घेतलं आणि तुला न विचारता ती तिकडे निघून गेली. खरं तर ना यासाठी तू तिला जाब विचारायला हवं. जाब जाब विचारणं खूप लांबची गोष्ट झाली. मला तिच्याशी साधं बोलता येत नाही. का? तिचा फोन विसरून गेली ना ती इथे. अरे मग इतकं काय, तिच्या डॅडला कॉल कर ना. त्यांना सांग तुला निशीशी बोलायचंय म्हणून. त्यांना पण कॉल केला, ते पण माझ्याशी नीट बोलायला तयार नाही. कोणी माझ्याशी नीट बोलायला तयार नाही. कोणालाही माझ्याशी नीट बोलायचं नाही. त्यावेळी नीरजरावांनी माका ज्या वचना दिला, जा तो वागला, त्या सगळा खोटा होता म्हणायचा. का का मी तुमचं ऐकलं उमा? त्या घरात माझी मुलगी द्यायची नाही या निर्णयावर मी ठाम का नाही राहिला? मी जर माझा विरोध ताणून धरला असता तर निशिनी पण माघार घेतला असता. मग एखाद्या आपल्यासारख्या साध्या घरातल्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं असतं आणि माझी पोर सुखी झाली असती. आज जशी रडते तशी वेळ तिच्यावर आली नसते. मग आपण चुकलोय. आपण आई वडील म्हणून कुठेतरी कमी पडला. हो नाही, असं काय नाही. तुम्ही शांत व्हा आधी. आपल्या काय माहित होता ह्या सगळा? पोर सुखात होती आपली. आपल्या काय माहित होतं ह्या सगळं होईल पुढे? माका जर आधीच माहित असता ना तर या सगळ्यांनी होऊच दिला नसता. सगळं करून झालं. फोन नीरजराव, या बघा, तुम्ही डोकं शांत ठेवून काय आता बोला. उगाच वाद नको. काय नीरजराव, काय चाललंय तरी काय तुमचं? पैशाच्या मागे धावणारी तुमच्यासारखी माणसं, तुम्हाला नात्यांची कदर नाही. हा तुमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या माणसांबद्दल माझं जे मत होतं ना ते तुम्ही आज खरं करून दाखवलात. माझ्या निशीसारखी भोळी भाबडी निरागस मुलगी तुम्हाला मिळाली, तिची कदर नाही केलीत तुम्ही. माझं तिच्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे असं म्हणत फक्त तिला मिळवण्यासाठी तुम्ही आणि तुमची आई लग्न होईपर्यंत आमच्याशी खोटं बोलत राहिलात. आणि एकदा लग्न झालं म्हटल्या खरे रंग दाखवायला सुरुवात केलीत काय? एक लक्षात ठेवा, माझ्या निशीला त्रास देण्याचा जरी प्रयत्न केलात ना तर गाठ या रघुनाथ खोताशी आहे.
हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट. हॅलो. हां हां, तुम्ही कोणाशी बोलताय? काय बोलताय माहिती आहे का तुम्हाला? तुमची मुलगी कशी वागते ते माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. ती इथे आल्यावर कशी वागली आहे हे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. हो, तिच्या मनाप्रमाणे जर नाही झालं तर ती काय करते ते माहिती आहे? माहिती आहे का? नाही. अहो, कसं माहित असेल? तिने तुम्हाला कधी सांगितलंच नसेल ना. अहो, चोरी करताना मी चोरी करतो असं बोलतो का कधी? नाही. आता मी सांगतो मी काय केलंय. गेले 2 दिवस तिला कॉल करायचा प्रयत्न करतोय मी, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय मी, पण ती बोलत नाहीये माझ्याशी. अहो, रिलेशनशिप काय असतात, रिलेशनशिप मध्ये कसं वागायचं असतं एवढं कॉमन सेन्स नाहीये त्या मुलीला. गावंढळ कुठली. काय म्हणालात? गावंढळ? हो, गावंढळ म्हणालो तिला मी. अहो, ऐकून घेतो म्हणून तुम्ही काही बोलाल का मला? आणि प्लीज मला बोलायच्या आधी ना स्वतःच्या मुलीकडे लक्ष द्या. खोच गावात ठेवू ना, तुम्ही मुलीला गावठी करून ठेवलंय हे कळत नाहीये तिला. हा, इगो खूप आहे तिला, इगो. मी बोलणार नाही नीरजची. किती सहन करायचं मी तुमच्या मुलीला? ठेवा तुमच्याकडे तुमच्या मुलीला. आणि तिला सांगा तिचा राग कमी झाला ना स्वतःहून यायचं माझ्याकडे. मी येणार नाहीये तिला घ्यायला. मला काम आहेत. बिझी आहे मी, बिझी. समजलं का तुम्हाला? समजलं का? अरे नीरज, घाबरले मला, घाबरले म्हणून फोन कट केला त्यांनी. सुचत नसेल ना काय काय बोलायचं ते. अरे वाह, ऊपर वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के. आता स्वतः जावयानेच इतका अपमान केलाय म्हटल्यावर निशीचे आई वडील तिला कशाला परत पाठवतायत? काय झालं? हा, काय बोलले का नीरजराव? मग सांगा ना, काय बोलले नीरज? सांगा ना. माझ्या निशिक आणि तिच्या बाळाक आयुष्यभर मी या घरात पोसेन, पण ते का त्या घरात परत कधी पाठवणार नाही. विषय संपला. हो, काय झालंय तुमका? काय बोलतायस? काय चुकीचं बोलताय? सांगा ना, काय चुकीचं बोलतोय? मग त्यावेळी तुमचं ऐकला. आता तो परमेश्वर जरी खाली आला ना तर माझा निर्णय बदलणार नाही. ज्या घरात माझ्या मुलीला सुरक्षित वाटत नाही ना त्या घरात माझी निशी कधी पाऊल ठेवणार नाही. आणि बाकीचं सगळं सोडा. सगळ्यात आधी निशीच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. तिला डॉक्टरला दाखवायला हवं. दिवस गेल्यानंतर सुरुवातीच्या काळात काही चाचण्या करून घ्यायला हव्यात. त्या लोकांनी माझ्या निशीच्या बाळाक इजा पोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याने अजून बरंच काही केलं असणार. माझा यापुढे आता कोणावरच विश्वास नाही. कारण आता प्रश्न माझ्या मुलीचा. हा किती भयानक आहे हा सगळा. कोण? हा भयानक ना. मग आपल्या पोरीन तिथे काय काय सहन केलं असेल उमा. बरं झालं आपण वेळेत गेलो. आता तिने अजून काय काय सहन केलं असतं तिथे. आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की
एवढा सगळा प्रकार होऊनही नीरज रावांका आपल्या आणि आईच्या चुकीच्या गोष्टीची जाणीवच नाही. जाणीव कसली होणार त्या माणसानं? पैशाचं चष्मा घालून फिरणारी माणसं आहेत ती. एक दिवस पैशाशिवाय जात नाही त्यांचा. ते काय समजणार आपल्या भोळ्या निशीची कदर? या अशा घरात माझ्या मुलीला परत पाठवू? नाही, ते शक्य नाही. प्लीज असं करू नका. माझ्या एकट्याचं बाळ नाही आहे तुमच्या. तुमच्या मुलाचा पण आहे. तुम्ही सांगाल तसं मी सगळं करेन. प्लीज काय करू नका. माझ्या बाळाला सोडा प्लीज. मला शिक्षण द्या. तुम्ही माझ्या बाळाला काय करू नका प्लीज. मला शिक्षण द्या. माझ्या बाळाला काय करू नका. आई प्लीज प्लीज माझ्या बाळाला सोडा. माझ्या बाळाला काय करू नका. नाही नाही नको. माझ्या बाळाला मारून देते. बाळाला मारून देते. काय झालं? काय झालं? ते आलं. ते कोणी नाही इथे. कोणीच नाही. ते बघ ऐक माझं, इथे कोणीच नाहीये. तू नांदिवलीत आहेस, तुझ्या रूम मध्ये आहेस. कोणीच नाहीये. ते आले. तू उठ. तू दार बंद कर. ओके हो मी करते. शांत करते. बंद कर. माझ्या बाळाला लवकर. ते आले. हो निशी. दादा लावून की ते आले. ते माझ्या बाळाला मारून टाकतील. हे बघ मी दार बंद केलंय आता निशी. कोणीच नाही आता ह्या रूम मध्ये आपल्याशिवाय. तू रिलॅक्स. तू झोप बरं. हो मी दार लावला आता. कोणीच येणार नाही. हा तू इकडे. तू झोप. शांत. कोणीच येणार नाही. मी आहे ना इथे. हा तुला आणि तुझ्या बाळाला कोणीच हार्म करणार नाही. ओके शांत. प्लीज शांत. सगळं आहे तिथे. शांत. हाय, गुड मॉर्निंग. आर यू फाईन? गुड मॉर्निंग. नाही, खूप काल जरा जास्तच झाली आहे ड्रिंक. काहीच आठवत नाही मला. डोकं जड झालंय माझं. अरे होणारच ना. काल निशीचे डॅड निशीच्या इकडून निघून जाण्यासाठी तुला ब्लेम करत होते. खूप काही बोलले तुला. काय? कधी? फोनवर. काल रात्री मी दादांशी बोललोय. हो. व्हॉट? अशा नशेच्या अवस्थेत बोललो मी त्यांच्याशी. डॅम इट. खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून. नीरज कम ऑन. तू प्लीज शांत हो. तू इतका विचार का करतोयस? तू काही चुकीचं केलेलं नाहीयेस. तू उलट त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतास. त्यांनी तुझं काही म्हणणं ऐकून नाही घेतलं. निकी, काय झालं? अगं 35 मिनिटांपेक्षा जास्त बोललोय मी त्यांच्याशी. अगं एवढं काय बोलत होतो मी? हा म्हणजे काही चुकीचं नाही बोललो ना? उद्धट नाही बोललोय ना? किंवा माझा आवाज वर गेला? अगं सांग ना. अगं असं जर असेल ना तर मला त्यांना सॉरी म्हणावं लागेल. नाहीतर ही चूक मला खूप महागात पडणार आहे. तू पॅनिक नको हो. शांत हो. इतकं काही झालेलं नाहीये. शांत हो. अगं निकी, एवढी साधी गोष्ट नाहीये ही.
हे बघ, जर मी नशेच्या अवस्थेत त्यांना काही बरं वाईट बोललो असेल ना, तर ते काय विचार करतील माझ्याबद्दल. मला आत्ताच्या आता त्यांच्याशी बोलून ना या सगळ्या गोष्टी क्लिअर करायला हव्यात. मला नांदिवलीला निघायला हवंय आत्ताच्या आत्ता. मी फ्रेश होऊन येतो. अरे नीरज, नीरज, अरे ऐकून तरी घे माझं. हे बघ निशी, तुला जे जे काही होतंय ते सगळं काही सांग, अगदी सुरुवातीपासून. निशी बोल. तुम्ही काय करताय ते? तुम्ही माझ्या भावाला मारायला आलात ना. तुम्ही दिलेली कोणतीही गोळी घेणार नाही. तुम्ही बाहेर जा. तुम्ही बाहेर जा. तुम्ही जा. बघ निशी, या बघ त्या काय करणार नाही. हा तुझ्यासाठी तू आई त्यांना जायला सांग ना. माझ्या बाळाला मारायला तुम्ही सांगा. तू आपल्या घरी येस बाळा, आपल्या घरी. तुम्ही सांगा ना. हो मी सांगतो. माझ्या बाळाला मारून टाकते. तुम्ही जा बाहेर. हो बाळा, आम्ही आहोत ना बाळा. आम्ही आहोत. तुम्ही हो सांगतो. हे बघ निशी, तू घाबरू नकोस. तुझ्या बाळाला कोणी मारणार नाही. आणि हे बघ, तुझे आई बाबा पण आहेत ना इथे. अगं तू अगदी सुरक्षित आहेस. तुझ्या बाळाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास ठेवला म्हणून हे सगळं झालं. मला माहितीये तुम्ही माझ्या बाळाला मारायला आलात, पण ना मी माझ्या बाळाला काही होऊ देणार नाहीये. तुम्ही जा आधी. तुम्ही बाहेर जा. मी पोलिसांना बोलवेन. तुम्ही जा आधी बाहेर. तुम्ही सांगा. हो मी सांगतो बाळा, मी सांगतो. बरं ठीक आहे, तू शांत हो आधी. तुम्ही जरा बाहेर येता का? काय नाही. माफ करा, आमची निशी थोडी घाबरली आहे. हो माहीत आहे मला, पण तिला थोडा सावरायला वेळ लागेल. पण निशीची सोनोग्राफी आणि काही वेगळ्या टेस्ट आहेत, त्या सगळ्या लवकरात लवकर करून घ्या. पण त्याआधी तिला या मानसिक धक्क्यातून बाहेर काढावं लागेल. नाहीतर गरोदरपणात केवळ आपल्या होणाऱ्या बाळाच्या काळजीने मुली आपलं मानसिक संतुलन गमावून बसतात आणि त्यातून पुढे अनेक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आपल्या आजूबाजूचे सगळे आपल्या बाळाच्या जीवावर उठलेत असा ठाम समज करून घेतलाय तिने. म्हणून आता निशी कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही तिला पटवून द्या की इथे तिला आणि तिच्या बाळाला काहीही होणार नाही. तशी खात्री द्या तिला. ठीक आहे डॉक्टर, आम्ही आमच्या निशीला एवढ्या मोठ्या धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. सावरू तिला. निशी आणि बाळ दोघंही सुखरूप असायला हवेत. त्यांना काही होता कामा नाही. हे बघा, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही फक्त तिला त्रास होईल अशा कुठल्याही गोष्टीची आठवण करून देऊ नका. शक्यतो तिला त्रास देणाऱ्या लोकांपासून लांबच ठेवा. तरच निशीचा विश्वास तुम्ही जिंकू शकाल. डोंट वरी, तुम्ही यात यशस्वी झालात तर निशी लवकरात लवकर बरी होईल. चला येते मी, आणि जर काही मदत लागली तर मला कळवा. चला येतो. शिनू, काय झालं रे? हा? अरे दादा माफ कर मला. अरे उठ ना, काय झालं काय पण? खरं तर या सगळ्यात माझीच चूक आहे. त्या दिवशीच निशीला आपल्या घरी घेऊन यायला हवं होतं. म्हणजे तुला काय म्हणायचं मला कळत नाही. त्या दिवशी म्हणजे कधी? मागे जेव्हा मी मुंबईला गेलो होतो निशीकडे, हां
तेव्हा खरं तर निशीच मला म्हणाली होती की सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून तर मी अरे म्हणून तर काय, बोल ना, स्पष्ट बोलशील. दादा, म्हणून तर मी तिच्या डोळ्यात अश्रू बघून सुद्धा ते फारसं गंभीरपणे नाही घेतलं. मला असं वाटलं की इतक्या दिवसांनी माहेरचा आपला माणूस बघितल्यानंतर तिला रडू आलं असेल. तेव्हा मग तिला होणारा त्रास, तिची ही अवस्था मी नाही ओळखू शकलो. थांब थांब थांब. म्हणजे त्या दिवशी इथून तू मुंबईला गेलास, त्या दिवशी तिकडे मुंबईला सगळं वातावरण ठीक नव्हतं?